हाय. तर वाजले आहे संध्याकाळचे 4:30 आणि खूप भूक लागली आहे. तर आज संध्याकाळच्या भुकेसाठी मी तुम्हाला काहीतरी बनवून दाखवते. चला. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. संध्याकाळ झाली ना की मला काहीतरी खायची इच्छा होते. दररोज नाही, पण कधी कधी काहीतरी बनवावं असं वाटतं ना. तर त्यासाठी आज मी ही रेसिपी बनवत आहे. तुम्ही त्याला थालीपीठ, उपीट काही म्हणू शकता. जे तुमच्याकडे जो शब्द वापरत असतील अशा वस्तूंसाठी ते. तर त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं बारीक करून घेतला. ही रेसिपी ना मी एकदा यूट्यूबवरती पाहिली होती, तर म्हटलं चला आज ट्राय करूया. त्यानंतर मी लसूणला बारीक कट करून घेतला. आता तुम्ही इथे अद्रक आणि लसूणची पेस्टसुद्धा बनवू शकता, पण मला अद्रक टाकायचं नव्हतं म्हणून मी फक्त लसूण कट करून घेतला बारीक असा. त्यानंतर मी एक बाउल घेतला आणि त्यात या कट केलेल्या, बारीक केलेल्या सगळ्या वस्तू एकत्र केल्या आणि त्यानंतर बटाट्याची साल काढायला घेतली. साल काढून त्याला व्यवस्थित किसून घेतला आणि त्यात ॲड केला. आता इथं तुम्ही काकडी किंवा पत्तागोबी असं तुमच्या आवडीनुसार कोणती वस्तू ॲड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी बारीक केलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली आणि हळद, ओवा ॲड केला थोडा. त्यानंतर कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असल्यास. नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर मीठ, दोन चमचे बेसन, त्यानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ. क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 चमचे रवा, हे पूर्ण मिश्रण असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामध्ये गरजेनुसार पाणी वगैरे ॲड करून त्याचं छान व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेतले. त्यानंतर ते बॅटर एक 15 मिनिट झाकून ठेवले.
चला तर मग माझा टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.